पल्लवी, आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। 27 डिसेंबर 2025 रोजी सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजमुद्रा रेसिडेन्सी येथे राहणारे प्रकाश दामोदर वानकर यांच्या घरात धाडसी घरफोडी झाली होती. चोरट्यांनी त्यांच्या घरातून तब्बल 13,50,000 रुपयांची रोकड लंपास केली होती. या प्रकरणी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे तांत्रिक तपास पथक आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2026 रोजी गुन्हे शाखेने मोईन मौलाना साब दुधेकुला व 29 राणा नरसापूर जिल्हा विकाराबाद तेलंगणा याला ताब्यात घेतले. आरोपी मोईन हा अत्यंत सराईत असून त्याने आपली ओळख पटू नये म्हणून चोरी करताना विशेष खबरदारी घेतली होती. त्याने घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा DVR समजून चुकून इंटरनेट राउटर चोरून नेला होता. हाताचे ठसे उमटू नयेत म्हणून त्याने हाताला रुमाल बांधून चोरी केली होती. चोरीच्या पैशातून तो गोव्याला जाऊन मौज मजा करण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच सोलापूर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपीकडून 13,50,000 रुपये, 7 लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार, 2,000 रुपये किमतीचा इंटरनेट राउटर असा 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.